जन्म ले हम कई बार, फिर भी चुका न पाएंगे, चाहे जन्म ले हम कई बार। हो बाबा, हो प्यारे बाबा, ओ बाबा, तेरा मेरा है कल्प कल्प का प्यार। हम तुम पर बलिहार बाबा, तुम हम पर बलिहार। हम तुम पर बलिहार बाबा, हम तुम पर बलिहार। हो बाबा, हो बाबा। आँखों से जब देखूं, एक तुमको ही देखूं। आँखों से जब देखूं, एक तुमको ही देखूं। कानों से सुनूं तो बाबा, एक तुमसे ही सुनूं। कानों से सुनूं तो बाबा, एक तुमसे ही सुनूं। तुम संग खेलूं, तुम संग खाऊं, तुम पे ही दिल बलिहार। तुम संग खेलूं, तुम संग खाऊं, तुम पे ही दिल बलिहार। ओ बाबा, ओ प्यारे बाबा, ओ बाबा, तेरा मेरा है कल्प कल्प का प्यार। हम तुम पर बलिहार बाबा, तुम हम पर बलिहार। हम तुम पर बलिहार बाबा, तुम हम पर बलिहार। ಗಳಾದ್ರೆ ಬಾಬಾ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಲಿಹಾರಿ ಆಗ್ತಾರೆ. ಬಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ದು ತಾವೆಲ್ಲರೂ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಬಾಬೋರ್ ಮೇಲೆ ಬಲಿಹಾರಿಗಳಾಗಿದ್ದೀರಾ? ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಣ್ಣವರು. बहुत कम हाथ उठा रहे हैं। सभी बलिहार गए, भाई नहीं गए ना, भाई नहीं गए। एक है तन को समर्पित कर देना, और एक है दिल को समर्पित कर देना, मन बुद्धि से समर्पित हो जाना। दोनों में बड़ा कौन? ಒಂದು ತನುವಿನಿಂದ ಸಮರ್ಪಿತರಾಗೋದು, ಇನ್ನೊಂದು ಹೃದಯದಿಂದ ಸಮರ್ಪಿತರಾಗೋದು. ಅಂದರೆ ಮನಸ್ಸು ಬುದ್ಧಿ ಸಮೇತವಾಗಿ ಸಮರ್ಪಿತರಾಗೋದು. ಇವೆರಡರಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದು ಯಾವುದು? बड़ा कौन? अगर तन से समर्पित करने के बाद दिल कहीं दूसरी जगह चली जाए, मन और बुद्धि भटक जाए, तो क्या फायदा समर्पित होने से? और घर गृहस्थ में रहते हुए, परिवार में रहते हुए, बाबा मैं तेरी तू मेरा, सच्चे दिल का सौदा है ये। ऊपर ऊपर वाला सौदा नहीं, बाबा बहुत बड़ा सौदागर है। और जिसने सच्चे दिल से कहा मेरा बाबा, उसने बाबा को अपने बंधन में बांध लिया। तो आप सब बाबा के बंधन में और बाबा आपके बंधन में बंधा हुआ है इतना अधिकार बाबा के ऊपर है। कहो मेरा बाबा और हाजिर हो जाए। बाबा कहो और बाबा सामने आ जाए, इतना अधिकार चाहिए। कहता है मैं सर्वव्यापी नहीं हूँ, लेकिन अगर बच्चे दिल से कहते हैं मेरा बाबा, तो उसी सेकंड में उनके सामने आ जाता हूँ। इस कोई लोगों ने कह दिया हाजिरा हजूर, जिधर देखो उधर तू ही तू है, सर्वव्यापी मान लिया। कहता है मैं सर्वव्यापी नहीं हूँ,
लेकिन अपने बच्चों के प्यार के साथ रहता हूँ, दिल के साथ रहता हूँ। जब दिल से कहते हैं मेरा बाबा, तो मुझे भागने में, पहुँचने में मेरी जैसी स्पीड कोई की है ही नहीं। कितने भी स्पीड वाले साइंस के साधन बना लो, रॉकेट से भी तेज है। साइंस का रॉकेट कहाँ पहुँच पाएगा? परमधाम कितनी दूर है। एक सेकंड में बाबा कहो, बाबा आ जाए। किसका किसका इतना प्यारा संबंध है बाबा के साथ? है, सच्ची बोलना, सच्ची ಬಾಬೋರ್ ಜೊತೆ ಅಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯ ಸಂಬಂಧ ಯಾರಿಗಿದೆ ಸತ್ಯವಾಗಿ ಹೇಳಿ ಅಂತಿದ್ದಾರೆ ಅಣ್ಣವರು. ये आगे वाले नहीं बोलते। ಮುಂದೆ ಕೂತಿರೋದಿಲ್ವಾ ಸತ್ಯವಾದ ಸಂಬಂಧ? एक संगम युग ही ऐसा युग है जो सारे कल्प से विशेष युग है। सारे कल्प में हम आत्माओं के साथ पार्ट बजाएंगे, आत्माओं के साथ हमारा लेन देन होगा, हिसाब किताब होगा। संगम युग पर डायरेक्ट भगवान के साथ हम सब मिलन मनाते हैं, संबंध रखते हैं, हिसाब किताब बनाते हैं। बाबा के साथ हमारा हिसाब किताब। तो सभी बाबा को इतना दिल से कहते हो, मेरा बाबा, मीठा बाबा, प्यारा बाबा, शुक्रिया बाबा। कहाँ पड़े थे, कहाँ से अपना बना लिया, अपना कहाँ से ढूंढ लिया। कितने मंदिरों में लाइन लगती है, कितने लोग दर्शन के लिए भटकते हैं, और आप मेरे पर प्रसन्न हो गए, अपना बच्चा बना लिया। कितना भाग्यवान आत्माएं हैं। ತನುವಿನಿಂದ ಸಮರ್ಪಿತರಾಗಿ ಹೃದಯದಿಂದ ಸಮರ್ಪಿತರಾಗಲಿಲ್ಲ, ಹೃದಯ ಇನ್ನೆಲ್ಲೋ ಇದೆ ಅಂದರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ? ಆದರೆ ಮನೆ ಗೃಹಸ್ಥದಲ್ಲಿದ್ದರೂ ಸಹ ಹೃದಯದಿಂದ ಸಮರ್ಪಣೆ ಆಗೋದಿದೆಯಲ್ಲ, ಇದು ಅವರು ಭಾಳ ದೊಡ್ಡವರು. ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಹೃದಯದ ವ್ಯಾಪಾರ. ಸುಮ್ಮನೆ ಮೇಲ್ಮೇಲಿಂದು ಅಥವಾ ಬೂಟಾಟಿಕೆದು, ತೋರ್ಪಡಿಕೆದು ಖಂಡಿತ ಅಲ್ಲ. ಆ ಥರ ನೀವು ಹೃದಯದಿಂದ ಬಾಬೋರ್ಗೆ ಸಮರ್ಪಿತರಾಗಿದ್ದೀರ, ಬಲಿಹಾರಿಗಳಾಗಿದ್ದೀರ. ಅದೆಷ್ಟು ಅಧಿಕಾರ ಬಾಬೋರ್ ಮೇಲಿರಬೇಕು ನಮಗೆ ಅಂದರೆ, ಹೃದಯದಿಂದ ನನ್ನ ಬಾಬಾ ಅಂತ ಕೂಗೋದ ತಕ್ಷಣ ಬಾಬಾ ಪ್ರಕಟ ಆಗ್ಬಿಡ್ಬೇಕು. ಹಾಂ, ನಾನಿದ್ದೀನಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಅಂತ. ವಾಸ್ತವವಾಗಿ ಬಾಬೋರು ನಮ್ಮಿಂದ ಎಷ್ಟು ದೂರದಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಪರಂಧಾಮ ಎಷ್ಟು ದೂರ. ಯಾವ ರಾಕೆಟು ಸಹ ಅಷ್ಟು ತೀಕ್ಷ್ಣವಾಗಿಲ್ಲ. ರಾಕೆಟ್ ಎಲ್ಲಿಗೆ ತಲುಪ್ಬೋದು? ಆದರೆ ಅಷ್ಟೂ ದೂರದಿಂದ ಬಾಬಾ 1 ಸೆಕೆಂಡಲ್ಲಿ ಬಂದುಬಿಡ್ತಾರಲ್ಲ. ನಾವು ಹೃದಯದಿಂದ ಬಾಬಾ ಅಂಥದ್ದು ಹಾಗೇನೆ. ಅದಕ್ಕೆ ಭಕ್ತ ಜನರು ಭಗವಂತ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇದ್ದಾನೆ, ಆತ ಸರ್ವವ್ಯಾಪಿ ಅಂದ್ಬಿಟ್ರು. ಆದರೆ ಹೃದಯದಿಂದ ಕರೆದವ್ರ ಬಳಿ ಎಷ್ಟು ವೇಗವಾಗಿ ಬಾಬಾ ಬರ್ತಾರೆ ಅಂದರೆ 1 ಸೆಕೆಂಡು ಬೇಕಿಲ್ಲ. ಅಂದಮೇಲೆ ಅಷ್ಟು ಹೃದಯದಿಂದ ಬಾಬೋರ್ಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಹೋಗಿ, ನನ್ನ ಬಾಬಾ, ಪ್ರೀತಿಯ ಬಾಬಾ, ಧನ್ಯವಾದಗಳು ನಿಮಗೆ. ನಾವೆಲ್ಲ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅಲ್ದಾಡ್ತಿದ್ವಿ, ಜನ ನಿಮ್ಮನ್ನೆಷ್ಟು ಪೂಜಿಸ್ತಾರೆ, ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಹುಡ್ಕಾಡ್ತಾರೆ, ಆದರೆ ನೀವು ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿದಿರಲ್ಲ. ಅಂದಮೇಲೆ ನಾವೆಂಥ ಭಾಗ್ಯಶಾಲಿ ಆತ್ಮಗಳು. ಅಷ್ಟು ಅಧಿಕಾರ ಬಾಬೋರ್ ಮೇಲೆ ನಿಮಗೆಲ್ಲ ಇದೆಯಾ ಅಂತ ಅಣ್ಣೋರು ಪದೇ ಪದೇ ಕೇಳಿದ್ರು. तो कभी कभी ऐसे क्या करो, वाह मेरा भाग्य, वाह मेरा बाबा, वाह मेरा बाबा। करते हो ऐसे? वाह वाह करते हो? कभी भी दिल से कष्ट नहीं बनना। 2 बीमारियां बहुत फास्ट फैल रही हैं दुनिया के अंदर। एक है हार्ट की बीमारी, ब्लॉकेज, दूसरी कैंसर की बीमारी। बाबा कहता है मेरे बच्चों में दोनों बीमारी नहीं होनी चाहिए। आत्मा की बात कर रहा हूँ मैं, शरीर की नहीं। शरीर में तो ये बीमारी बहुत फास्ट फैल रही हैं, लेकिन आत्माओं में भी ये दोनों बीमारियां अंदर अंदर घुसती जा रही हैं। इसलिए परहेज रखना थोड़ी सी। हार्ट की बीमारी है दिल शिकस्त होना, निराश होना,
अपने को कम हाँकना, मैं क्या हूँ, मेरी क्या वैल्यू है, मुझे कौन पहचानता है, मुझे कोई चांस ही नहीं है, मेरे अंदर योग्यताएं ही नहीं हैं। ब्लॉकेज क्या होती है मालूम? हार्ट की ब्लॉकेज खुलवाने के लिए हमारे माउंट आबू में कैड प्रोग्राम चलता है। कैड में 3 चीज़ें होती हैं, एक है डाइट, एक एक्सरसाइज और एक योग। तीनों को मिला के कैड प्रोग्राम बनाया है। और कैड प्रोग्राम में जितने पेशेंट आते हैं वो सब हार्ट पेशेंट मोस्टली होते हैं। और हार्ट पेशेंट से जब पूछते हैं भाई ये हार्ट की बीमारी क्यों हो गई, ब्लॉकेज, हार्ट की नलियों में ब्लॉकेज क्यों हो गई, उमंग उत्साह खत्म हो गया, निराशा आ गई, दिल शिकस्त हो गया, गुस्सा आ गया, जोश आ गया, उत्तेजना आ गई, ब्लड गर्म हुआ, ब्लॉक हो गया, कोलेस्ट्रॉल बढ़ गया। ब्राह्मण जीवन में भी चलते चलते मैं कोई काम की नहीं हूँ, मेरे अंदर कोई योग्यताएं नहीं है, बाबा मुझे चांस नहीं देता है, दिल शिकस्त, उमंग उत्साह का ब्लड ब्लॉक हो गया, हार्ट की बीमारी शुरू हो गई। ಕೆಲವೊಮ್ಮೆ ವಾ ನನ್ನ ಭಾಗ್ಯ, ವಾ ನನ್ನ ಬಾಬಾ, ವಾ ಡ್ರಾಮಾ, ಆ ರೀತಿ ವಾ ವಾ ಅಂತ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಹೊಗಳ್ಕೊಳ್ಳಿ, ಬೆನ್ನು ತಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಹಾಗೆ ಯಾವತ್ತೂ ಸಹ ನಿರಾಶರಾಗಬೇಡಿ. ಇವತ್ತು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ 2 ಕಾಯಿಲೆಗಳು ತುಂಬ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹರಡ್ತಿದೆ. ಒಂದು ಹಾರ್ಟ್ನ ಕಾಯಿಲೆ, ಆರ್ಟ್ರೀಸ್ ಎಲ್ಲ ಬ್ಲಾಕ್ ಆಗುತ್ತೋ. ಎರಡನೇದಾಗಿ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಕಾಯಿಲೆ. ಆದರೆ ಬಾಬಾವ್ರು ಹೇಳೋದು ನನ್ನ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಈ 2 ಕಾಯಿಲೆನೂ ಬರಬಾರ್ದು ಅಂತ. ನಾನು ಆತ್ಮದ ವಿಚಾರ ಹೇಳ್ತಿರೋದು, ಶರೀರದ್ದಲ್ಲ. ಆತ್ಮದಲ್ಲೂ ಈ 2 ಕಾಯಿಲೆಗಳು ತುಂಬ ಬೇಗ ಬರ್ತಿದೆ. ಒಂದು ಹತಾಶರಾಗೋದು, ನನಗೆ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ವಿಶೇಷತೆಗಳಿದೆ, ಯಾರೂ ನನ್ನನ್ನು ಗುರ್ಸೋದೇ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ಅವಕಾಶಗಳೇ ಸಿಗಲ್ಲ, ನನಗೇನು ಬೆಲೆನೇ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ನಂಗೆ ಯೋಗ್ಯತೆಯೇ ಇಲ್ವಾ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ನಿರಾಶರು, ಹತಾಶರು ಆಗೋದು. ಹಾರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಬ್ಲಾಕೇಜ್ ಅಂದರೆ ಏನು? ಸಾಮಾನ್ಯ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮಧುಬನದಲ್ಲಿ ಕ್ಯಾಟ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಂತ ನಡೆಯುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ ಯೋಗ, ಡಯಟ್, ಕೆಲವೊಂದು ಎಕ್ಸಸೈಸ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿಸಿ ಹಾರ್ಟ್ನ ಪೇಷಂಟ್ಗಳಿಗೆ ಅವೆಲ್ಲ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದು ಹಾರ್ಟ್ ಬ್ಲಾಕೇಜ್ನೆಲ್ಲ ತೆರೆಸ್ತಾರೆ. ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಈ ಹೃದಯದ ಸಮಸ್ಯೆ ಬಂತು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರುಗಳು ಹೇಳೋದೇನೆ, ನಮಗೆ ತುಂಬ ನಿರಾಶೆ ಆಗೋಯ್ತು, ತುಂಬ ಸಿಟ್ಟು ಬಂತು, ಆವೇಶ ಬಂತು, ಅದು ರಕ್ತ ಹೆಚ್ಚು ಬಿಸಿ ಆಗುತ್ತೆ, ಹಾರ್ಟ್ ಬ್ಲಾಕ್ ಆಗುತ್ತೆ, ಕೊಲೆಸ್ಟ್ರಾಲ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರುತ್ತವೆ. कई बाबा के बच्चे चलते चलते अपनी विशेषताओं पर ध्यान नहीं देते, दूसरों पर ध्यान जाता है, ये इनको ये चांस है, इनको ये चांस है, मुझे नहीं मिलता, मैं क्या करूं, निराश हो जाते हैं। अगर मैं पैसे वाला होता ना तो मैं खूब धन से सहयोग करता, अगर मैं स्वस्थ होता ना तो मैं खूब यज्ञ की सेवा करता, अगर मैं पढ़ा लिखा होता तो मैं देश विदेश में खूब भाषण करता, बहुत सारी वो शेख चिल्ली वाली बातें अंदर अंदर सोचते रहते, ये करता, ये करता, ये करता। और बाबा क्या कहता है, बच्चे जो है जैसा है बहुत अच्छा है, शुक्रिया तेरा, कम से कम भले बुजुर्ग हो गए, बड़ी आयु हो गई, फिर भी भगवान के दर पर तो आते हैं, मुरली तो कानों में जा रही है, सुन तो रहे हैं, दिल से बाबा बाबा तो कह रहे हैं। जो आता है उसको अच्छा उमंग उत्साह दिला के 2 शब्द बाबा के सुना सकते हैं, जो है बाबा तूने बहुत कुछ दिया, शुक्रिया बाबा तेरा, दिल से कहो शुक्रिया बाबा तेरा। भेंट करोगे तो कभी भी खुशी नहीं रहेगी, उमंग उत्साह नहीं रहेगा, और वो हार्ट की बीमारी बढ़ती जाएगी, ब्लॉकेज बढ़ती जाएंगी। ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಬಾಬೋರ್ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಅಷ್ಟೇ ಈ ರೀತಿಯ ಹಾರ್ಟ್ನ ಕಾಯಿಲೆಗಳು ಶುರುವಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ನೋವುಗಳು. ಕೆಲವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಹತ್ರ ಏನಾದ್ರು ತುಂಬ ದುಡ್ಡಿದ್ದಿದ್ರೆ ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿ ಧನದ ಸೇವೆ ಮಾಡಿಬಿಡ್ತಿದ್ದೆ,
ನನಗೇನಾದರೂ ದೈಹಿಕವಾಗಿ ನಾನು ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದಿದ್ರೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಎಲ್ಲ ಕರ್ಮಣ ಸೇವೆ ಮಾಡಿಬಿಡ್ತಿದ್ದೆ. ನನಗೇನಾದ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ವಿದ್ಯೆ ಎಲ್ಲ ಇದ್ದಿದ್ರೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದರೆ ದೇಶ ವಿದೇಶಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಂದೇಶ ಕೊಟ್ಬಿಡ್ತಿದ್ದೆ. ಆ ಥರ ಎಲ್ಲ ಕೆಲವ್ರಿಗೆ ಒಳಗಡೆ ಯೋಚನೆ ನಡೆಯುತ್ತೆ. ಬೇರೆಯವ್ರ ಜೊತೆಗೆ ತಮ್ಮನ್ನು ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆ ಥರ ಹೋಲಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಶುರು ಮಾಡ್ತಿರೋ ಆಗ ಈ ನಿರಾಶೆ, ಹತಾಶೆ ಅನ್ನೋ ಕಾಯಿಲೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಯಾರ ಜೊತೆಲೂ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಹೋಲಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ದೇನೆ ಹೃದಯದಿಂದ, ಹಾಗೆ ಮೇಲ್ಮೇಲಲ್ಲ, ಹೃದಯದಿಂದ ಭಗವಂತನಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸಿ, ಬಾಬಾ ನೀವು ನಂಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರೋ ಅದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ. ಈಗ ವಯಸ್ಸಾಗೋಗಿರ್ಬೋದು, ಹೋಗ್ಲಿ ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಹುಮ್ಮಸ್ಸು ಉತ್ಸಾಹದಲ್ಲಿ ತರ್ತಿದ್ದೀವಲ್ವ, ನಮ್ಮ ಕಿವಿಗೆ ಭಗವಂತನ ಮಹಾವಾಕ್ಯನಾದರೂ ಬೀಳುತ್ತೆ, ಕೇಳಿಸ್ಕೊತಿದ್ದೀವಲ್ವ, ಖುಷಿ ಪಡಿಯೋದಕ್ಕೆ. ಬಾಬೂರು ಯಾವಾಗಲೂ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ನೀವು ಹೇಗಿದ್ದೀರೋ ಹಾಗೆ ನೀವು ನನ್ನ ಮಗು ಅಂತ. ಆದ್ದರಿಂದ ತಾವೂ ಸಹ ನಮಗೇನಿದೆಯೋ ಅದರಲ್ಲಿ ಖುಷಿಯಾಗಿರೋದನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸಿ. भगवान को हर बच्चे के सहयोग की आवश्यकता है, हर बच्चे की, चाहे वो छोटा है, बड़ा है, पढ़ा है, नहीं पढ़ा, गरीब है, साहूकार है, सबके सहयोग की अंगुली से स्वर्ग बनाता है वो। एक के काम से नहीं चलता, एक से काम नहीं चलता। इसलिए नई दुनिया की स्थापना का कार्य चल रहा है, उसमें सदा ये लक्ष्य रखना कि बाबा जो विशेषता आपने दी है वो विशेषता की अंगुली बाबा के काम में लगा दो। जो विशेषता है जितनी है उसको बाबा की सेवा में लगा दो। ಬಾಬೂರಿಗೆ ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರನೂ ಬೇಕು. ಚಿಕ್ಕವರಿರಲಿ, ದೊಡ್ಡವರಿರಲಿ, ಹೊಸೊಬ್ಬರು, ಹಳೊಬ್ಬರು, ಶ್ರೀಮಂತರು, ಬಡವರು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಸಹಕಾರನೂ ಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಸಹಯೋಗದ ಕಿರುಬೆರಳಿಂದ ಬಾಬೂರು ಸ್ವರ್ಗನ ತರ್ತಾ ಇರೋದು. ಆದ್ದರಿಂದ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ವಿಶೇಷತೆ ಇದ್ರೂ ಸರಿಯೇ, ಆ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ಬಾಬೂರ್ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಗುರಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಅದಿಲ್ಲ ಇದಿಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಬಾಬೂರು ನಿಮ್ಗೇನು ವಿಶೇಷತೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಆ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸಿ. बाबा ने एक मुरली चलाई जिसमें बाबा ने कहा कि अगर मेरे बच्चों में 36 गुण गाए हुए हैं, उसमें 35 अवगुण हैं, लेकिन एक ही गुण है, उस गुण से मैं बाबा सेवा में स्वर्ग बनाने में सफल करा देता हूँ। इतना बड़ा यज्ञ, सब विशेष आत्माएं नहीं आई, लेकिन जिसकी जो विशेषता थी उसको बाबा ने स्वीकार किया। और अगर उसने दिल से वो विशेषता लगाई तो एक विशेषता 35 अवगुणों को ख़त्म करके 36 गुण ले आती। इसलिए कोई भी विशेषता जिस प्रकार की दी है उस सम्मान में रहो। भगवान ने मुझे ये तो दिया, बुद्धि अच्छी दी, मन अच्छा दिया, धन अच्छा दिया, तन में कुछ है भी, ठीक हो जाएगा बाबा, उसकी चिंता मुझे नहीं, तू बैठा है ना। क्या हम सभी को स्वयं पर इतना निश्चय है? कोई भी बच्चा अगर स्वयं पर इतना विश्वास रखता है, बाबा जो हूँ, जैसी हूँ, तेरी हूँ, काली हूँ, गोरी हूँ, पढ़ी हूँ, अनपढ़ी हूँ, बुढ़ी हूँ, जवान हूँ, जो हूँ मैं तेरी हूँ, बाबा स्वीकार कर लेता है, बच्ची जैसी है वैसी है, तू मेरी है। ಬಾಬೂರೊಂದು ಮಹಾವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, 36 ಗುಣಗಳು ಅಂತ ಹೇಳಾಗತ್ತಲ್ಲ, ನನ್ನ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ 35 ಅವಗುಣಗಳಿದ್ದು ಬರೀ ಒಂದೇ ಒಂದು ಗುಣ ಇದ್ದರೂ ಸಹ ಅದನ್ನು ನಾನು ಈ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಬಾಬೂರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ಒಂದು ಗುಣ, ಒಂದು ವಿಶೇಷತೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಿದೆಯೋ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಸದ್ಯ ಬಾಬಾ ನೀವು ನಂಗೆ ಇದನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ಏನು ಅಂದರೆ ಆ ಇರೋ ಒಂದು ಗುಣನ ನಾವು ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸಿದ್ರೆ ಇನ್ನು 35 ಒಳ್ಳೆಯ ಗುಣನೂ ಅದು ತಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇರೋ ಒಂದು ಗುಣವನ್ನೇ ವಿಶೇಷತೆಯನ್ನೇ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗಿ, ಆವಾಗ ಖಂಡಿತ ಬಾಬೂರು ಆ ರೀತಿ ನಾವೇನೇ ಇರಲಿ, ಹೇಗೆ ಇರಲಿ, ಕಪ್ಪಗಿದ್ದೀವೋ, ಬೆಳ್ಳಗಿದ್ದೀವೋ, ವಯಸ್ಸಾಗಿದೆಯೋ, ಯುವಕರೋ,
ಶ್ರೀಮಂತರೋ ಬಡವರೋ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಹೇಗಿದ್ದರೂ ಸಹ ಬಾಬಾ ನೀನು ನನ್ನ ಮಗು ಅಂತ ನಮ್ಮನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದಾರಲ್ವ. ಆದ್ದರಿಂದ ನಮಗೆ ಮನಸ್ಸು ಒಳ್ಳೆ ಯೋಚನೆಗಳು ಬಾಬೋರು ಕೊಟ್ಟಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಒಳ್ಳೆ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ ಕೊಟ್ಟಿರ್ಬೋದು, ತನ್ನೋನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಸಮಸ್ಯೆಗಳಿರ್ಬೋದು. ಹೇಗಿದ್ರೂ ಸರಿ ಬಾಬಾ ನೀವು ಕೂತಿದ್ದೀರ, ನೀವು ಮಾಡಿಸ್ಕೋತೀರ. ನಂದೇನು ವಿಶೇಷತೆ ಇದೆಯೋ ಅದನ್ನು ನಾನು ಬಾಬೋರ ಸೇವೆನಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ. हर एक बाबा के बच्चे को संगम युग की सबसे श्रेष्ठ प्रारब्ध, संगम की, भविष्य की नहीं, भविष्य ऊंच पद संगम की प्रारब्ध की रिजल्ट है। संगम पर जिस आत्मा ने स्वयं की स्थिति अचल अडोल एक रस और निश्चिंत बना ली, उसको अचल अडोल आसन सतयुग का मिलेगा, ऊंच पद अपने आप मिल जाएगा। तो आप सब विचार करना, बाबा के बनने के बाद मुझे कोई चिंता है? 3 बीमारियां बहुत फास्ट फैल रही हैं, वो 2 बीमारी का विस्तार बाद में करूंगा। एक चिंता, दूसरा भय, तीसरा दुख। भय तो अभी हम ब्राह्मणों को है ही नहीं, है किसी को? सबसे बड़ा भय क्या होता है? मर जाने का, शरीर छूट जाएगा, पता नहीं अंत में क्या होगा। भय। बाबा के बच्चों को भय नहीं है। क्यों नहीं है? कल बाम से गिर जाएंगे, भय नहीं लगेगा। प्राकृतिक आपदाएं आ जाएंगी, भूकंप आ जाएगा, भय नहीं होगा, नहीं होगा। ನಿಮ್ಗೆ ಯಾರಿಗೂ ಭಯ ಆಗಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. इतना बड़ा महाविनाश सामने दिखाई दे रहा है, इतना हाहाकार दुनिया के अंदर मचा हुआ है, भय नहीं है किसी को? किसी को नहीं है। क्यों नहीं भय है? क्यों नहीं भय है? बोलो। हैं? भट्टी में बैठे इसलिए, बाहर जाएंगे तो भयभीत हो जाएंगे, मरे पड़े हैं से। आत्मा विनाशी है, क्योंकि हम सब जानते हैं ड्रामा ब्राह्मणों के लिए कल्याणकारी है, कल्याणकारी ड्रामा है। और इस ड्रामा कल्याणकारी के अंदर कोई भी सीन आए, ब्राह्मणों का अकल्याण हो ही नहीं सकता। हर बात में कल्याण है, हर सीन में कल्याण है। जो होगा उसमें कल्याण होगा। महाविनाश होगा तो भी कल्याण होगा, शरीर छोड़ेंगे तो भी कल्याण होगा, और शरीर बच जाएगा तो भी कल्याण होगा। हाय हाय नहीं करेंगे, हाय ये चला गया, हाय वो मर गया, हाय वो ऐसा हो गया, ये डूब गया, ये वाह बाबा वाह, तूने तो मुझे फरिश्ता बना दिया। ऊपर से देख करके दृष्टि देंगे, सकाश देंगे, मदद करेंगे। चले जाएंगे तो नई दुनिया में नया पार्ट बजाएंगे, इसलिए कोई भय नहीं। दुख धाम से तो निकाल लिया बाबा ने, दुख की लहर आ ही नहीं सकती। दुख धाम में दुख है, हम तो बाबा के बच्चे सुख धाम जा रहे हैं, इसलिए दुख तो है ही नहीं। और चिंता किस लिए? जब ड्रामा निश्चित है, जब ड्रामा निश्चित है तो चिंता किस चीज़ की? चिंता ताकि कीजिए जो अनहोनी होए, बनी बनाई बन रही अब कुछ बननी ना आई। पक्का है ये कि नहीं? बोलो। ಈ ಡ್ರಾಮಾ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿರೋದು ಅಂದಮೇಲೆ ಚಿಂತೆ ಏನಕ್ಕೆ? ಏನೋ ಬದಲಾಯಿಸ್ಬೋದು ಅಂದರೆ ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು. ಮೊದಲೇ ಎಲ್ಲ ಫಿಕ್ಸ್ ಆಗಿರೋದು, ಯಾವುದು ಬದಲಾಗಲ್ಲ ಅಂದಮೇಲೆ ಚಿಂತೆ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕು? ಇದು ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಪಕ್ಕ ಆಗಿದೆಯಾ ಅಂತ ಅಣ್ಣವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ. ಅಣ್ಣವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಸಂಗಮ್ ಯುಗದ ಪ್ರಾರಬ್ಧದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಭವಿಷ್ಯದ್ದಲ್ಲ, ಆದರೆ ಸಂಗಮ್ ಯುಗದ ಪ್ರಾರಬ್ಧ. ಈ ಸಂಗಮ್ ಯುಗದ ಪ್ರಾರಬ್ಧದ ಆಧಾರದ ಮೇಲೇ ಭವಿಷ್ಯದ ಪದವಿ ಸಿಕ್ಕೋದು. ಈ ಸಂಗಮದ ಪ್ರಾರಬ್ಧ ಏನು ಅಂದರೆ ಅಚಲ ಅಡೋಲ ಏಕರಸ ನಿಶ್ಚಿಂತ ಸ್ಥಿತಿ.
ಯಾರು ಈ ಸಂಗಮ ಯುಗದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸ್ಥಿತಿಯನ್ನು ತಲುಪಿಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೋ, ಅಚಲ ಅಡೋಲ ಏಕರಸ ನಿಶ್ಚಿಂತವಾಗಿದ್ದಾರೋ, ಖಂಡಿತ ಅವ್ರಿಗೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲೂ ಅಖಂಡ ಅಚಲವಾದ ಒಂದು ಪದವಿ ಸಿಕ್ಕತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ 3 ಕಾಯಿಲೆ ತುಂಬ ವೇಗವಾಗಿ ಹರಡ್ತಿದೆ. ಮೊದಲೇನು 2 ಕಾಯಿಲೆ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿತ್ತು, ಅದನ್ನು ಆಮೇಲೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇದು ಬೇರೆ 3 ಕಾಯಿಲೆ. ಏನೇನು? ಚಿಂತೆ, ದುಃಖ, ಭಯ. ಒಂದು, ನಾವೆಲ್ಲ ಬಾಬೋರ್ ಮಕ್ಕಳು, ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಭಯ ಆಗಬೇಕು? ನಿಮಗೂ ಆ ಥರ ಕೆಲವೇನಾರು ಭಯಗಳಿವೆ? ಬೆಟ್ಟನೇ ಬಿದ್ದೋಯ್ತು ಅಥವಾ ಭೂಕಂಪ ಆಗೋಯ್ತು, ಹೀಗೆಲ್ಲ ನಡೀತಿದೆಯಲ್ಲ, ಪ್ರವಾಹ, ಭೂಕಂಪ, ಆ ಥರ ಏನಾಗ್ಬಿಡುತ್ತೋ, ನಮ್ಮ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಆಸ್ತಿ ಎಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೋ, ಆ ಥರದ್ದು ಯಾವ ಭಯನೂ ನಿಮಗಿಲ್ವ? ವಾಸ್ತವವಾಗಿ ನಮಗೆ ಬಾಬೋರು ಎಲ್ಲ ಭಯಗಳಿಂದ ಮುಕ್ತ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಬಾಬೋರ್ ಮೊಡ್ಲಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೆಯೇ ದುಃಖನೂ ಅಷ್ಟೇ. ಯಾವುದೇ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ದುಃಖ ಆಗಬೇಕು? ದುಃಖ ಧಾಮದಲ್ಲಿ ಯಾವ ಜನರಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ದುಃಖ ಆಗಬೇಕಿರೋದು, ನಮಗಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಚಿಂತೆನೂ ಅಷ್ಟೇ. ನಾವು ಯಾವ ಚಿಂತೆ ಮಾಡೋಣ? ಡ್ರಾಮಾ ಎಲ್ಲ ಮಾಡಲ್ಪಟ್ಟಿರೋದು ಅಂತ ಎಲ್ಲ ನಿಗದಿತ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾದ ಮೇಲೆ ಈಗೇನಕ್ಕೆ ಚಿಂತೆ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂತ ಅಣ್ಣವರು ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. हमारी दादियों को चिंता मुक्त मणि देखा हमने, चिंता मुक्त मणि। एक बार एक अखबार वाले ने दादी प्रकाश मणि को प्रश्न किया कि दादी, आज किसी माँ बाप के पास 2-4 कन्याएं होती हैं, जवान होती हैं, उनको बहुत चिंता हो जाती है, पता नहीं क्या होगा इनका। और आपके पास 40,000 कन्याएं हैं, आपको चिंता नहीं होती? उनको संभालना है, उनकी सब प्रकार की आज की कलयुगी दुनिया के अंदर सेफ्टी के साधन देने हैं, उनकी पालना करनी है, उनको ट्रेनिंग देनी है, बहुत सारी बातें तो हैं। तो बहुत प्यार से दादी से पूछ रहा था, दादी ने कहा, अरे चिंता, मेरे को क्यों चिंता होगी? टेंशन तो उसको होता है जिसको टेंशन होते हैं, मेरे तो कोई चैन ही नहीं, सन ही नहीं है, मेरा कोई है ही नहीं, मेरा तो एक बाबा, दूसरा ना कोई। ये सब बाबा के बच्चे हैं, अपने समझेंगे तो चिंता होगी। इसलिए मुझे तो 1 मिनट भी नहीं लगता, मैं बिस्तर पर जाती हूँ, गुड नाइट करती हूँ, सो जाती हूँ। चिंता क्यों करूँ मैं? चिंता करने वाला ऊपर बैठा है। इतनी निश्चिंत स्थिति में रही हो। ದಾದಿಯರನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಚಿಂತ ಮುಕ್ತ ಮಣಿಯನ್ನಾಗಿ ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. ಒಮ್ಮೆ ಒಬ್ಬ ಪತ್ರಕಾರ ಬಂದು ಪ್ರಕಾಶ್ ಮಣಿ ದಾದಿಯವರ ಹತ್ರ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ದಾದಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೆತ್ತವ್ರಿಗೆ 2-3 ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿದ್ರೆ ಚಿಂತೆ ಶುರುವಾಗೋಗುತ್ತೆ, ಮುಂದೆ ಏನು ಈ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಭವಿಷ್ಯ ಏನಾಗುತ್ತೋ ಏನೋ ಅಂತ ಇಷ್ಟು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಿಮಗೆ 40,000 ಜನ ಕನ್ಯರಿದಾರಲ್ಲ, ಇವ್ರದ್ದೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಚಿಂತೆ ಆಗಲ್ವಾ? ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ಸುರಕ್ಷತೆಯ ಸಾಧನಗಳನ್ನ ಕೊಡಬೇಕು, ಎಷ್ಟು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡಬೇಕಾಗತ್ತೆ, ಮಾಯಿಂದ ಅವ್ರನ್ನ ರಕ್ಷಿಸ್ಬೇಕಾಗತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಯೋಚನೆ ಆಗೋದಿಲ್ವಾ ಅಂತ ದಾದಿಯವ್ರನ್ನ ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ದಾದಿ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು, ನನಗೆ ಯಾವ ಟೆನ್ಷನ್ನೂ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಜೊತೆಗೆ ಸ್ವಯಂ ಭಗವಂತ ಇದ್ದಾರೆ, ನನಗಂತೂ ಒಬ್ಬ ತಂದೆ ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಿರೋರು ಮೇಲೆ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಯಾಕೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಲಿ, ನನಗೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರದ್ದು ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ದಾದಿ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. जानकी दादी ने एक बार बाबा को बोला, दादी जानकी शुरू से ही कोई न कोई शारीरिक बीमारी करते थे। तो बाबा को बोला, बाबा मैं तो कोई सेवा नहीं कर पाती हूँ, मैं तो बीमार रहती हूँ। बाबा ने कहा, बच्ची तेरा भाग्य मेरे हाथों में है, भगवान के हाथों में हाथ दिया तो चिंता किस कर रही है? अपने आप बाबा कराएगा जो कराना है। कितनी सेवा दादी से बाबा ने करा ली, कोई चिंता नहीं। मैं बीमार हूँ, मुझे ये हुआ, मेरी बड़ी आयु है। 103 साल की जब थी, अचानक सवेरे ड्रिप चढ़ रही है और शाम को प्लेन में लंदन और अमेरिका चली गई।
कोई चिंता नहीं, शरीर की कोई चिंता नहीं, निश्चिंत स्थिति। तो ऐसे बाबा कहता है बच्चे बेफिक्र बेगमपुर के बादशाह। कभी कभी हम लोग बड़ी नज़दीक रहते थे ना, तो हंसी करते थे दादी से। एक बार क्या हुआ, दादी जानकी की सुना रहा हूँ। दादी जानकी ने बोलना बंद कर दिया, बोलती नहीं, चुप हो गई एकदम। तो डॉक्टरों की जांच शुरू हो गई, पता नहीं कोई नस ब्लॉक हो गई होगी, कोई कारण हो गया होगा, कुछ तो होगा। बोलना ही बंद कर दिया, एक शब्द भी मुख से नहीं निकलता। तो मैं गया मिलने के लिए, और मेरे को तो पत्र लिखाती थी, सब बात करती थी, पूछती थी। तो उस दिन कुछ नहीं बोले। तो मैं गया था दादी से, कुछ कहीं जा रहा था छुट्टी लेने। तो मैंने कहा दादी, आपने तो मुझे कहा था एक बार कि मेरी अर्थी भी बोलेगी, जब अर्थी निकलेगी तो वो भी बोलते हुए निकलेगी, मैं चुप नहीं रह सकती। आज क्या हो गया आपको, क्यों नहीं बोल रही है, क्या हुआ है? और एक शब्द और बोल दिया मैंने। हमने कहा अगर आप नहीं बोलेंगी ना तो मैं आपकी ये सेवा छोड़ दूंगा, पत्र लिखना ये करना मैं नहीं करूँगा। बोलती नहीं आप, मैं क्या लिखूँगा आपकी तरफ से? तो ऐसे दृष्टि देती रहे, कुछ नहीं बोले, ऐसे देखे, बस मुस्कुराए और देखे। स्लोगन दिया, टोली दिया, ऐसे किया, कुछ नहीं, एक शब्द नहीं बोली। और मैं छुट्टी लेके तो गया, लेकिन बोल दिया था कि हम सेवा छोड़ देंगे आपकी, पत्र नहीं लिखेंगे आपकी तरफ से। तो हमारी हंसा बहन दादी को मना मुनु करके लंदन लेके चली गई, उसी बीमारी में लंदन गई। और ज्यों लंदन पर गेट पर पांव रखा और बोलना शुरू कर दिया। अब बोलना शुरू किया तो जाते ही, कमरे में पहुंचते ही कहती है राजू को फ़ोन लगाओ और वीडियो कॉलिंग करो, वीडियो। मैं वहाँ सेंटर पर पहुँचा हुआ था कहीं जोन में, वीडियो कॉलिंग और दादी की आ रही है। तो मैं उठा लिया, वैसे फ़ोन नहीं उठाता क्लास में, उठा लिया मैंने। और दादी उस समय कमरे में गई थी तो ड्रेस में भी थोड़ा कम पहना हुआ था, और इतनी ज़ोर से हंसी, इतनी ज़ोर से हंसी, कहती है तुम मेरे कमरे में क्यों आ गया? मैं अभी तैयार नहीं हुई। दादी कमरे में नहीं आया हूँ, ये तो वीडियो में मिल रहा हूँ। अरे देख, तूने कहा था बोलो, मैं बोलना शुरू कर दिया। खूब हंसी, जोर से हंसी। दादियाँ ऐसी थी जो उनके संकल्प में अंदर था वो हो जाता, कोई डॉक्टर की जरूरत नहीं पड़ी, कुछ तो होगा अंदर नस की, लेकिन बोलना शुरू कर दिया। अब बोली तो फिर इतना अच्छा बोलना शुरू किया, क्लास कराना शुरू कर। कोई बीमारी का संकल्प नहीं, कोई डॉक्टर की चिंता नहीं। डॉक्टर को पता क्या बोलती थी, सुनाएगी? मैं अब बोलता जाऊँ। ಒಮ್ಮೆ ಜಾನಕಿ ದಾದಿಯವರ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ದಾದಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಯಾವಾಗಲೂ ಏನಾದರೂ ಶಾರೀರಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇರ್ತಾನೆ ಇತ್ತು, ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಕಾಯಿಲೆಗಳು ಮೊದಲಿಂದನೂ. ಅವರು ಬಾಬಾವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಬಾಬಾ ನಂಗೆ ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳಿವೆ, ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿ ಸೇವೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಬಾಬಾವ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಮಗು ನೀನು ನಿನ್ನ ಜೀವನನ ನನಗೊಪ್ಸಿದ್ಯಾ ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಂದಲ್ವಾ, ನೀನ್ಯಾಕೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀಯ ಅಂತ. ಆದ್ದರಿಂದ ದಾದಿ ಎಷ್ಟು ನಿಶ್ಚಿಂತವಾಗಿರ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ ಅವರ ಶಾರೀರಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನೇನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಭಾರತದಲ್ಲಿದ್ದರೆ ಸಂಜೆ ಆಗಲೇ ಲಂಡನ್ಗೆ ಫ್ಲೈಟ್ ಹತ್ಕೊಂಡು ಹೊಟ್ಟೋಗಿರೋರು, ಆ ಥರ 103ನೇ ವರ್ಷದಲ್ಲೂ ಸಹ ದೇಶಗಳನ್ನ ಸುತ್ತಿ ದಾದಿ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದ್ಸರಿ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದ ಹಾಗೆ ದಾದಿಯವರು ಮಾತಾಡೋದನ್ನೇ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ರು. ಏನಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಸಾಮಾನ್ಯ ಎಲ್ಲೋ ಏನೋ ನರಗಳ ಸಮಸ್ಯೆ, ಏನೋ ತೊಂದರೆ ಆಗಿರುತ್ತೆ. ಆದರೆ ನಾನಾ ಸಮಯದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗಬೇಕಿತ್ತು, ದಾದಿಯವ್ರ ಹತ್ರ ಬೀಳ್ಕೊಡುಗೆ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಲ್ಲ. ರೂಮ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ದಾದಿಗೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದೆ, ದಾದಿ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಹೇಳ್ತಿದ್ರಿ ನಾನು ಸತ್ತ ಮೇಲೂ ನನ್ನ ಶವನೂ ಮಾತಾಡುತ್ತೆ ಅಂತ, ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ ಅದು ಮಾತಾಡುತ್ತೆ ಅಂತ, ಆದರೆ ಯಾಕೀಗ ಮಾತೆ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದೆ. ದಾದಿ ಸುಮ್ಮನೆ ನೋಡ್ತಾ ದೃಷ್ಟಿ ಕೊಡ್ತಾ ಮುಗುಳ್ನಕ್ಕಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಹೇಳಿದೆ, ನೋಡಿ ನೀವು ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಸೇವೆ ಎಲ್ಲ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ.
ಅಣ್ಣವರು ಸಾಮಾನ್ಯ ಏನೇ ಪತ್ರಗಳು ಬಂದರೆ ದಾದಿಯವ್ರ ಹತ್ರ ಉತ್ತರ ಕೇಳಿಕೊಂಡು ಅದೆಲ್ಲ ಪತ್ರ ಸೆಂಟ್ರ್ಗಳಿಗೆ ಅಥವಾ ಯಾರೇ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ರೆ ಅದೆಲ್ಲ ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಅದೆಲ್ಲ ಸೇವೆ ನಾನು ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಹೊರಟೆ. ಆಗ ಹಂಸಾಬೇನ್ ದಾದಿಯವ್ರನ್ನ ಅದೇ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಲಂಡನ್ಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದರು. ಅಲ್ಲಿ ಆ ಗೇಟ್ ಹತ್ರ ಕಾಲಿಡ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ದಾದಿ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ರು. ಜೊತೆಗೆ ಮೊದಲು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಮೊದಲು ರಾಜು ಅಣ್ಣವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ, ಅದು ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ನಾನು ನೋಡ್ತೀನಿ ಸೆಂಟ್ರಿಗೆ ಆಗ್ತಾನೆ ತಲುಪಿದ್ದೀನಿ, ದಾದಿ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಅಂತ ಬರ್ತಿದೆ. ಆಮೇಲೆ ಏನಿದು ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ತಗೊಂಡ್ರೆ ದಾದಿ ರೂಮಿಗೆ ತಲುಪಿದ್ರು. ಅವರಿನ್ನೂ ಪೂರ್ಣ ತಯಾರಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಜೋರಾಗಿ ನಗ್ತಿದ್ದಾರೆ ದಾದಿ. ಅಲ್ಲ, ನೀನು ಯಾಕೆ ನನ್ನ ರೂಮಿಗೆ ಬಂದೆ, ನಾನು ಇನ್ನೂ ಪೂರ್ತಿ ಡ್ರೆಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಅಣ್ಣವ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ದಾದಿ ನಾನು ನಿಮ್ಮ ರೂಮಿಗೆ ಬಂದಿಲ್ಲ, ನೀವು ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಈ ಥರ ನೀನು ಅಂದಲ್ಲ, ನಾನು ಸೇವೆಲ್ಲ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ ನೀವು ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ನೋಡು ನಾನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಅದೇನು ತೊಂದರೆ ಆಗಿತ್ತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ದಾದಿಯರಿಗೆ ಬೇರೆ ಡಾಕ್ಟ್ರುಗಳ ಅವಶ್ಯಕತೆಯೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಅವರ ಸಂಕಲ್ಪನೇ ಸಾಕು. ಆ ನಂತರ ಚೆನ್ನಾಗಿ ಕ್ಲಾಸು ಮಾಡಿದ್ರು, ಆ ರೀತಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಸೇವೆಯನ್ನು ಮತ್ತೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ರು. ಅದರಲ್ಲೇನು ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿತ್ತೋ ಅದು ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟೂ ಇಲ್ಲ, ಹಾಗೆ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿಬಿಟ್ರು. दादी जानकी ने शारीरिक बीमारियों को बहुत सहज रीति से पार किया, हंसते खेलते सेवा करते करते, कभी भी उसकी चिंता नहीं किया उन्होंने। बीमार हूँ, एक बार देहरादून गई, वहाँ चारपाई से गिर गई नीचे, तो बहुत चोट लग गई। बड़ी मुश्किल से आबू लेके आए तो लेटी हुई थी ऐसे बिस्तर पर, सीधी टेढ़ी ऐसे भी नहीं हो सकती। मैं गया मिलने के लिए, मैं दादी दर्द हो रहा होगा, ऐसे देखती है, दर्द तो हो रहा है लेकिन दुख नहीं है, दुख नहीं है। अब सोचना, दर्द हो रहा है, दुख नहीं है। दर्द की दवाई है, दुख की दवाई नहीं है। दर्द दवा से ठीक हो जाएगा, दुख अगर आ गया तो कोई ठीक नहीं कर पाएगा। इसलिए दुख नहीं है, दर्द है, वो ठीक हो जाएगा। इतना अपने आप को लाइट रखा, बीमारी में कभी बीमारी नहीं लगी, लाइट एकदम। एक बार बहुत ज़्यादा बीमार पड़ी, हॉस्पिटल में ले गए अहमदाबाद में। 3 दिन तक बिल्कुल बोलना बंद, पेट फूला हुआ, डॉक्टर ने जवाब दे दिया कुछ नहीं हो सकता, जिसको बुलाना है बुला लो। तीसरे दिन रात को 2 बजे नींद खुलते कहती, राजू को बुलाओ, मेरे लिए बोला। हंसाबेन कहती, दादी आप कहाँ हो कहाँ आप? कहाँ हूँ मैं? पता नहीं, मैं हॉस्पिटल में हूँ, आईसीयू में हूँ। अरे दादी आप आईसीयू में भर्ती हैं, वो आबू में है, आप अहमदाबाद में हैं, और 2 बजा है अभी आप कहती हो बुलाओ, कहाँ से बुलाऊँ मैं? अच्छा 2 बजा है, कोई बात नहीं, जब 4 बजे तो उसको फ़ोन करना। 4 साढ़े 4 बजे हंसाबेन का फ़ोन आता है मेरे पास कि दादी 3 दिन के बाद बोली और कहती राजू को बुलाओ, आप आएंगे? मैं दादी बुलाएगी तो मैं क्यों नहीं आऊँ, आता हूँ। मैं आबू से निकला, अहमदाबाद पहुँचा, आईसीयू में जाने नहीं देते डॉक्टर लोग। मैं बाहर बैठ गया जा कर के। अब दादी को टच हो गया, को आ गया होगा टाइम पर। उसको हंसाबेन को बोलती तुम बाहर जाओ और उसको यहाँ भेजो, अपनी सीट पर बिठाओ। वो आई बाहर कि दादी आपको अंदर बुला रही है, हमारी सीट पर आप जाओ। कार्ड दिया, मैं उनकी सीट पर गया। तो मैंने कहा कुछ तो बोलेंगी, कुछ तो लिखाएंगी, कुछ तो बातें अंदर चलती होंगी। तो मैं टेप रिकॉर्ड, मोबाइल का रिकॉर्डिंग ऑन करके गया और चद्दर जो पड़ी थी उनके ऊपर, वो चद्दर के नीचे रख दिया। मैं दादी आपने याद किया, मैं आ गया हूँ माउंट आबू से। अच्छा आ गए? 2-4 लाइन बोली। लोग समझते हैं दादी बीमार है, अहमदाबाद में है, उनको लिखो दादी बिल्कुल ठीक है, कोई बीमारी नहीं है, अभी लिख के भेज दो, मैं बिल्कुल ठीक हूँ। 3-4 लाइन याद प्यार की लिखाई और 3-4 लाइन लिखा के मेरे को दृष्टि दी बहुत प्यार से, और मैं अपना उठाया और बाहर आ गया। बाहर आके हंसाबेन कहती क्या बोला? उन्होंने कहा यही बोला कि मैं ठीक हूँ,
मेरे कोई बीमारी नहीं है, यही लिखा है। कहती है तो मेरे को भी बोल सकती थी, कहाँ ठीक है ना, मैं नहीं जानता कहाँ ठीक है। डॉक्टर जवाब दे चुका है कि भाई जिनको बुलाना है बुला लो, ये बचने वाली नहीं है। और वो कह रही मैं बिल्कुल ठीक हूँ। थोड़ी देर के बाद मैं वहाँ से आ गया आबू में, लेटर वेटर बना रहा था, तब तक समाचार मिला कि वो गुलजार दादी उनके पास गई थी, दृष्टि दिया, और गुलजार दादी ने कहा कि दादी 3 दिन के बाद बाबा आने वाले हैं और मैं जा रही हूँ, आपसे मिलके आपकी याद प्यार बाबा को दूंगी, आप आराम करो 3-4 दिन, फिर जब ठीक होना तब आना। गुलजार दादी वहाँ से बाहर आई, बस रट लगा दिया, मुझे ले चलो, मुझे ले चलो, मुझे ले चलो। डॉक्टर आया, समझा रहा, दादी आप नहीं जाने लायक हैं। अच्छा ये बता तो मुझे ठीक कर सकता है? तो डॉक्टर क्या कहेगा, दादी ये तो भगवान के हाथ में है, मैं प्रयास करूँगा, बाकी ठीक करने वाला तो ऊपर है। बोला जब वो ठीक करने वाला है तो तुम मेरे क्यों बांधा हुआ है, छोड़ दे। और बस उसी दिन निकली हॉस्पिटल से और सीधा ही गाड़ी पकड़ करके शांतिवन आई और कहती 20,000 लोग कहाँ बैठे, मुझे क्लास कराना है। और क्लास कराना शुरू किया, बीमारी भाग गई। ये विल पावर, ये आत्मा के अंदर वो विल पावर थी जिससे उसको बीमारी लगी नहीं, कोई तकलीफ महसूस नहीं हुआ। अब सोचते रहो मैं बीमार हूँ, मैं बीमार हूँ, बीमार हूँ, रोते रहो, दुखी होते रहो। अरे बाबा ने जो दिया, जैसा शरीर दिया, जो है बहुत अच्छा है, बहुत अच्छा है, इसको थपथपाओ, बहुत अच्छा है, कम से कम भगवान तो मिला इस जीवन में। ಒಮ್ಮೆ ದಾದಿ ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗಿದ್ರು, ಅಲ್ಲಿ ಮಂಚದಿಂದ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದೋದ್ರು, ತುಂಬ ಏಟಾಗಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಮಧುಬನಕ್ಕೆ ಅವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಬಂದರು. ಯಾವ ರೀತಿ ಬಂದರು ದಾದಿ ಅಂದರೆ, ಹಿಂಗೆ ಮಗಳು ತಿರುಗೋದಕ್ಕೂ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ನಾನು ಕೇಳಿದೆ, ದಾದಿ ತುಂಬ ನೋವಾಗ್ತಿದೆಯಾ ಅಂತಂದರೆ ದಾದಿ ಹೇಳಿದ್ರು, ನೋವಿದೆ ಆದರೆ ದುಃಖ ಇಲ್ಲ, ನೋವಿಗೆ ಔಷಧಿ ಇದೆ, ದುಃಖಕ್ಕೆ ಔಷಧಿ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ಏನೇ ನೋವಾದರೂ ಸಹ ನಮಗೆ ಒಳಗಡೆ ಅದು ದುಃಖ ಆಗಬಾರ್ದು. ಒಮ್ಮೆ ಏನು ನಡೀತು ಅಂದರೆ, ದಾದಿಯವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಹುಷಾರಿರಲಿಲ್ಲ. ಅಹಮದಾಬಾದಲ್ಲಿ ICUನಲ್ಲಿ ದಾದಿಯವ್ರನ್ನ ಇಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಅಮೃತ ವೇಳೆ 2 ಗಂಟೆಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರಂತೆ ಹಂಸಾಬೇನ್ ಹತ್ರ, ಅಣ್ಣವ್ರನ್ನ ಕರಿ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ದಾದಿ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ಹಂಸಾಬೇನ್ ಕೇಳಿದರೆ ನೀವೆಲ್ಲಿದ್ದೀರಾ ಈಗ ಗೊತ್ತಾ ನಿಮಗೆ ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಹೌದಾ, ICUನಲ್ಲಿದ್ದೀನ, ಈಗಿನ್ನೂ 2 ಗಂಟೆನಾ, ಸರಿ 4 ಗಂಟೆಗೆ ಫೋನ್ ಮಾಡು ಅವ್ರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ನಿನ್ನ ಕೈಲಿ ಬರೋಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಕರೆಸಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಅಂತ 3 ದಿನ ಬಿಟ್ಟು ದಾದಿಯವ್ರು ಕೇಳಿದ್ರು. ಹಾಗೆ ಅಣ್ಣವರು ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ಹಂಸಾಬೇನ್ ನೀವು ಬರ್ತೀರಾ ಅಹಮದಾಬಾದ್ಗೆ ಅಂತ. ಅಣ್ಣವ್ರು ಹೇಳಿದರೆ, ದಾದಿ ಕರೆದ್ರೆ ನಾನು ಯಾಕೆ ಬರಲ್ಲ, ಬರ್ತೀನಿ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಹೋಗಿದ್ದಾಯಿತು. ICUನಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಬಿಡಲ್ವಲ್ಲ, ಅಣ್ಣವ್ರು ಹೊರಗಡೆ ಇದ್ದರು. ಆದರೆ ದಾದಿಗೆ ಟಚ್ ಆಗೋಗಿದೆ, ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇವರು ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ, ಕರೆದ ಮೇಲೆ ತಕ್ಷಣ ಬಂದಿರ್ತಾರೆ ಅಂತ. ಅವ್ರಿಗೆ ಹಂಸಾಬೇನ್ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀನು ಹೊರಗೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರನ್ನ ಒಳಗೆ ಕಳಿಸು ಅಂತ. ಸರಿ, ಇವರು ಒಳಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಜೊತೆಗೆ ದಾದಿ ಏನೋ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನೋ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಅಂತ ತಾನೇ ಕರೆಸಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಫೋನ್ನಲ್ಲಿ ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ ಆನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಒದ್ಗೆ ಹತ್ರ ಕೆಳಗಡೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ದಾದಿ ಏನು ನೀವು ಕರೆದ್ರಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು 3-4 ಲೈನ್ ನೆನಪಿಂದು, ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಪತ್ರಪುಷ್ಪದಲ್ಲಿ ಬರುತ್ತಲ್ಲ ದಾದಿಯವ್ರದ್ದು ನೆನಪಂದು, ಆ ರೀತಿ ಕೆಲವು ಮಾತುಗಳನ್ನ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ರಿಗೂ ನೀನು ಬರೆದು ಕಳಿಸು, ನಾನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ, ಆರೋಗ್ಯವಾಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ. ಎಲ್ರಿಗೂ ಸಂಕಲ್ಪ ನಡೆಯುತ್ತೆ, ದಾದಿಗೆ ಹುಷಾರಿಲ್ವಂತೆ, ICUನಲ್ಲಿದ್ದಾರಂತೆ ಅಂತ ನಡೀತಿರುತ್ತೆ ಸಂಕಲ್ಪ. ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ, ನನಗೇನೂ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ನೀನು ಬರೆದು ಕಳಿಸು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸರಿ, ಅಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಡಾಕ್ಟ್ರು ಯಾರನ್ನು ಕರಿಬೇಕೋ ಕರೆದು ಬಿಡಿ, ಇನ್ನು ನಾವೇನೂ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಾಗಿದೆ. ದಾದಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನನಗೇನೂ ಆಗಿಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ. ನಾನು ಹೊರಗೆ ಬಂದೆ, ಹಂಸಾಬೇನ್ ಕೇಳಿದ್ರು, ಏನು ಹೇಳಿದ್ರು ದಾದಿ ಅಂತ. ನೋಡಿ ಹಿಂಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರಂತೆ, ಅಲ್ಲ ಈ ಮಾತನ್ನ ನನಗೆ ಹೇಳಬಾರ್ದಿತ್ತು, ಅವರು ನನಗೆ ಹೇಳಿದಿದ್ರೆ ನಾನು ಹೇಳ್ತಿದ್ನಲ್ಲ, ನೀವೆಲ್ಲ ಹುಷಾರಾಗಿದ್ದೀರಾ, ಡಾಕ್ಟ್ರು ಎಲ್ಲರೂ ಯಾರು ಬೇಕಿದ್ರು ಕರೀರಿ ಅಂತ ಹೇಳಾಗಿದೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಿದ್ದೆ ಅಂತ. ಆದರೆ ನಂತರ ಅಣ್ಣವರು ಅಲ್ಲಿಂದ ವಾಪಸ್ ಬಂದರು ಮಧುಬನಕ್ಕೆ. ನಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಸಮಾಚಾರ ಏನು ಸಿಕ್ತು ಅಂದರೆ,
ದಾದಿಯವರು ಗುಲ್ಜಾರ್ ದಾದಿನ ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಗುಲ್ಜಾರ್ ದಾದಿ ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ದಾದಿ 3 ಗಂಟೆ ನಂತರ ನಾನು ಹೋಗಿ ಬಾಬುವ್ರ ಹತ್ರ ಸಂದೇಶ ತರ್ತೀನಿ, ನೀವು ಏನಾಗಲ್ಲ ಹುಷಾರಾಗ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಹೋಗ್ತಿದ್ದಂಗೆ ದಾದಿ ಜಾನಕಿ ದಾದಿಯವರು ನನ್ನನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ನಡಿ, ನಾನಿರಲ್ಲ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅಂತಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಡಾಕ್ಟ್ರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ದಾದಿ ನೀವು ಹೋಗೋ ಸ್ಥಿತಿನಲ್ಲಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಡಾಕ್ಟ್ರನ್ನ ದಾದಿಯವ್ರು ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀನು ನನ್ನನ್ನು ಸರಿ ಮಾಡ್ತೀಯಾ ಅಂತ. ಆ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಸರಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಾನು ಯಾರು, ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತೀನಷ್ಟೇ, ಸರಿ ಮಾಡಬೇಕಿರೋರು ಭಗವಂತ ಸರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ದಾದಿ ಹೇಳ್ತಾರಂತೆ ಆ ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ, ಹಾಗಿದ್ರೆ ನೀನು ಯಾಕೆ ನನ್ನನ್ನು ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಟಾಕೊಂಡು ಕೂತಿದ್ಯಾ, ನಿಂಗೆ ಸರಿ ಮಾಡೋಕ್ಕಾಗದೇ ಇದ್ರೆ ಬಿಡು ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೊರಟಿದ್ದು ಆಯಿತು, ಶಾಂತಿವನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು ಆಯಿತು. ಜೊತೆಗೆ ಅಲ್ಲಿ 20,000 ಜನ ಎಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಕರ್ಕೊಂಡು ನಡೀರಿ, ನಾನು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಸೀದಾ ಬಂದು ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡಿದ್ದು ಆಯಿತು. ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಂಗೆ ಕಾಯಿಲೆಗಳೆಲ್ಲ ಓಡೋಟೋಯ್ತು. ಹಾಗೆ ಅಷ್ಟು ದಾದಿಯಲ್ಲಿ ವಿಲ್ ಪವರ್ ಇತ್ತು. तो सभी ऐसे शक्तिशाली बनो, न चिंता न भय न दुख, एकदम निश्चिंत स्थिति. जब बाबा कहेगा मेरे बच्चे बेगमपुर के बादशाह, बेफिक्र बादशाह, कोई फिक्र नहीं. ब्रह्मा बाबा कितना बेफिक्र, कितनी गालियाँ खाई, कितनी परीक्षाएं आई, बेफिक्र बादशाह, कोई चिंता नहीं, कोई गम नहीं. लेकिन किस आधार से? निश्चय के आधार से. 4 प्रकार का निश्चय कभी टूटना नहीं चाहिए. और वो निश्चय सबसे पहला है, बाबा मैं कल्प कल्प की विजयी आत्मा हूँ, माया मुझे कुछ भी नहीं कर सकती, मैं माया जीत विजयी आत्मा हूँ. बाबा ने मुझे ऐसा वरदान दिया है, उसका वरदानी हाथ मेरे मस्तक पर है, कुछ भी माया नहीं कर सकती. कितने भी बड़े पेपर आ जाएं, भगवान हमारा साथी है, सर्वशक्तिमान साथ है, कोई इंसान नहीं है, 1000 भुजाओं वाला हमारे साथ है सबको निश्चय है. अगर निश्चय है तो उसकी निशानी है निश्चिंत स्थिति, निश्चित विजय. कोई टाल नहीं सकता, कुछ भी नहीं हो सकता. क्यों? क्योंकि हमारा सतयुगी सवेरा आने वाला है, कलयुग के बादल छटने वाले हैं, ये सब परिस्थितियां खत्म होने वाली हैं, कुछ नहीं होने वाला. इसलिए हमको कोई चिंता करने की ज़रूरत ही नहीं है. जब सवेरा उगने वाला है, सूर्य उगने वाला है, तो अंधकार में तो ठोकरें हैं, अंधकार में तो कुछ न कुछ है, उसकी चिंता नहीं करनी. निश्चिंत बेफिक्र बादशाह. ಆದ್ದರಿಂದ ತಾವೆಲ್ಲರೂ ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿಶಾಲಿಗಳಾಗಿ, ಅಷ್ಟು ಒಂದು ನಿಶ್ಚಿಂತ ಸ್ಥಿತಿ. ಬಾಬವ್ರು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ನೀವೆಲ್ಲ ನಿಶ್ಚಿಂತ ಚಕ್ರವರ್ತಿಗಳು, ನಿಶ್ಚಿಂತ ಪುರದ ರಾಜರು ನೀವೆಲ್ಲ ಅಂತ. ಆ ಥರ ನಿಶ್ಚಿಂತವಾಗಿರಿ. ಅಷ್ಟು ನಿಶ್ಚಿಂತ ಸ್ಥಿತಿ ಬರಬೇಕು ಅಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಿಶ್ಚಯ ಬೇಕು. 4 ಪ್ರಕಾರದ ನಿಶ್ಚಯಗಳು ಯಾವತ್ತೂ ಅಲ್ಗಾಡಬಾರ್ದು. ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ನಿಶ್ಚಯ ಬೇಕಿರೋದು, ನಾನು ಆತ್ಮ ಕಲ್ಪಕಲ್ಪದ ವಿಜಯಿ ಮಗು, ಬಾಬಾ ನಾನು ನಿಮ್ಮ ವಿಜಯಿ ಮಗು ಅನ್ನೋ ನಿಶ್ಚಯ ಪೂರ್ತಿ ನಮಗೆ ಬೇಕು. ಜೊತೆಗೆ ಎಂದಿಗೂ ನಾವೇ ಅಂತ ಮಾಯಾಜೀತ್, ನಮ್ಮನ್ನು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾವುದೇ ಮಾತು ಅಲ್ಗಾಡ್ಸೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಅಷ್ಟು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಪೂರ್ಣ ನಿಶ್ಚಯ ಬೇಕು ಅಂತಾರೆ ಅಣ್ಣವರು. दूसरा एक ड्रामा का हर पार्ट, हर सीन, जो भी बाबा दिखा रहा, जो भी सामने आ रही है, उसमें निश्चित विजय हमारी है. कल्याणकारी ड्रामा है, अकल्याण हो ही नहीं सकता. कोई भी बात आती है, प्रश्नों में उलझना नहीं, सेकंड में फुल स्टॉप. सब अच्छा है, सब अच्छा है, सब अच्छा है. जो अच्छे सोचने की आदतें होती ना, वो सब अच्छा ही उनके लिए होता है. और जो बुरा सोचना शुरू करते हैं, उनके आगे प्रॉब्लम ही प्रॉब्लम है. इसलिए सब अच्छे, सब अच्छे, सब अच्छे. ड्रामा बहुत कल्याणकारी है. इसका डायरेक्टर कितना ऊंचा है, वो हमारा बाबा है. अकल्याण हो ही नहीं सकता है. निश्चय सबको, निश्चिंत स्थिति, कोई चिंता नहीं, अचल अडोल एक रस. क्योंकि ये ड्रामा 5000 वर्ष की सर्किल के अंदर रिपीट हो रहा है, और ये कलयुग की अंतिम सीन है. हमें नई दुनिया में ले जाएगा.
इसलिए पुरानी दुनिया का विनाश, किए हुए पुराने हिसाब किताब को चुकतो करने का समय, टोटल नॉलेजफुल स्थिति अगर है तो निश्चिंत स्थिति, अचल अडोल स्थिति रह सकती है। ಎರಡನೇದಾಗಿ ಡ್ರಾಮಾದ ಮೇಲೆ ಪೂರ್ಣ ನಿಶ್ಚಯ ಬೇಕು. ಈ ಡ್ರಾಮಾದಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಿದೆಯೋ ಅದೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರೋದು, ಎಲ್ಲೂ ಅಕಲ್ಯಾಣ ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಅದೇನೇ ಘಟನೆ ನಡೀಲಿ ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಳಿತೆ ಅಡಗಿರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಪೂರ್ಣ ನಿಶ್ಚಯ ನಮಗೆ ಬೇಕು ಡ್ರಾಮಾದ ಬಗ್ಗೆ. और तीसरा, हमारे को बाबा ने इतना बढ़िया परिवार दिया है जो एक दूसरे के लिए सदा ही निस्वार्थ भाव से सब उपस्थित सेवा पर, कुछ भी हो जाए, कैसी भी बातें होती हैं, ऐसा परिवार किसी के पास नहीं है जैसा संगम पर हमको मिला है. ये ब्राह्मण परिवार है, ईश्वरीय परिवार है, दैवी परिवार है, निस्वार्थ परिवार है. कोई से कुछ लेना देना नहीं है, सब एक दूसरे के साथी हैं, सहयोगी हैं, आगे बढ़ा रहे हैं. अगर पीछे भी कोई खींच रहा है तो भी उसकी चिंता करने की जरूरत नहीं है. निश्चिंत स्थिति, उसके साथ कोई हिसाब किताब है वो चुकतो हो रहा है. तो इसलिए परिवार हमें इतना अच्छा मिला है, उसका निश्चय है कि सदा साथी है, सहयोगी है, कोई भी बात होगी पार हो जाएंगे. ಅಂದಮೇಲೆ ಡ್ರಾಮಾದಲ್ಲಿ ಯಾವುದನ್ನು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಪೂರ್ಣ ವಿರಾಮ ಹಾಕೋ ಅಭ್ಯಾಸನ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಹಾಗೆ ಮೂರನೇದಾಗಿ ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಪರಿವಾರನ ಬಾಬುವರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪರಿವಾರದ ಮೇಲೂ ಸಹ ಪೂರ್ಣ ನಿಶ್ಚಯ ಬೇಕು. ಇಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಪರಿವಾರ ಎಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕತ್ತೆ? ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಪರಿವಾರದಲ್ಲೂ ಯಾರ ಜೊತೆಲೂ ಏನೋ ಒಂದು ಮಾತುಕತೆ ಬರುತ್ತೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಆದರೆ ಅದರಲ್ಲೂ ಸಹ ಅದು ಬಂತು ಪಾರಾಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ನಿಶ್ಚಯ ಇರಲಿ. ये तो निश्चय है ना कि हम तो कल्प कल्प साथ रहे हैं और संगम पर अभी फिर से मिले हैं. कहीं न कहीं किसी न किसी रूप में हमने साथ रह के पार्ट बजाया है. 84 जन्मों का खेल है और उस जन्म में किसी न किसी जन्म में हम आए हैं, आपस में मिले हैं, फिर मिल गए आके संगम पर. तो इसलिए इस निश्चय से एक दूसरे की विशेषता को देखो, एक दूसरे से गुण उठाओ और जो अवगुण है उनको छोड़ दो, वो अपने आप ठीक हो जाएंगे. मैं उसकी चिंता क्यों करूं? तो परिवार में अगर पास हो गए, ऐसे नहीं बाबा तो अच्छा है, बाबा तो बहुत प्यारा है, परिवार वाले ठीक नहीं है. ये तो ईर्ष्या करते हैं, नफरत करते हैं, अवगुण देखते हैं, तो पता नहीं कैसा मिला परिवार. अरे बाबा कहता बच्चे जैसे हैं बहुत अच्छे हैं, कुछ हिसाब किताब से मिले हैं, पार हो जाएंगे. ಕಲ್ಪಕ್ಕೂ ಇದೇ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಬರ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ನಿಶ್ಚಯನಾದರೂ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಅಂದಮೇಲೆ ಈ ಒಂದು ನಿಶ್ಚಯ ಕೆಲವು ಸರಿ ಬರ್ತವೆ. ಈ ಕೆಲವರೆಲ್ಲ ಏನು ಅಂದರೆ ಬಾಬೋರು ಸರಿ, ಆದರೆ ಈ ಪರಿವಾರದವ್ರು ಸರಿ ಇಲ್ಲ, ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚಿಬಿಡ್ತಾರೆ, ಅವಗುಣನೇ ನೋಡ್ತಾರೆ ಅಂತ ಲೆಕ್ಕ ಹಾಕ್ತಾರೆ. ಆದರೆ ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ. ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ನೀವು ನೋಡಿ ಸ್ನೇಹಿಗಳಾಗಿ ಸಹಯೋಗಿಗಳಾಗಿರಿ. ಜೊತೆಗೆ ಬೇರೆಯವ್ರು ನಮ್ಮನ್ನು ಅವಗುಣ ನೋಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚಿಬಿಡ್ತಾರೆ ಅಂದರು ಅದೂ ಎಲ್ಲ ಸರಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲೂ ಏನು ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಡಿ. ಏನೋ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಇತ್ತು ಹಳೇದು, ಅದು ತೀರೋಗ್ತಿದೆ ಅಷ್ಟೇ. बाबा में तो संपूर्ण निश्चय है ही, उसमें तो संशय आ ही नहीं सकता. जैसे भी पार्ट बजा रहा है, ऐसे नहीं बाबा तो अभी आता ही नहीं है, बाबा शायद जन्म ले लिया होगा ब्रह्मा बाबा. कई लोग उल्टी सीधी बातें बोलते रहते हैं. बाबा ने क्या कहा है उसकी सिवाय अगर कोई भी बाबा के पार्ट के लिए कुछ भी बोलता है, बाबा कहता कान बंद कर लो, सुनना नहीं तो बुद्धि फिर जाएगी, माया फेर देगी. क्योंकि बाबा जब साकार सृष्टि पर आते हैं तो बाबा बन करके कई बाबा नए निकल जाते हैं. इसलिए कभी भी कोई कुछ भी बोले अपने निश्चय को हिलने नहीं देना. बाबा एक है और एक ही स्थान पर उसका फिक्स रथ था. गुलजार दादी के तन में इतना समय पार्ट बजाया, अभी वो अव्यक्त वतन से पार्ट बजा रहा है. किसी देहधारी में आकर के बजाना होता तो पहले मधुबन को चुनता, न कि इधर उधर की आत्माओं में आकर के प्रवेश होता. मधुबन छोड़ के कहीं नहीं जाता. लेकिन उसका अभी का पार्ट है. जैसे मिसाल बताता हूँ,
जब सारी पढ़ाई पूरी हो जाती है तो पढ़ाई का पेपर होता है, और पेपर के समय टीचर स्टूडेंट के साथ नहीं रहता, वो छिपता है। पढ़ा दिया मैंने, अभी बच्चे कैसे पेपर देते हैं वो जाने, पास उनको होना है। तो टीचर हमारा भी गुप्त रीति से, अव्यक्त वतन से देख रहा है, गाइड भी करता है, लेकिन बड़ा सूक्ष्म रीति से गाइड करता है। जिसकी लाइन क्लीन है, क्लियर है, उसको टचिंग आती है, बाकी डायरेक्ट आकर के कोई भी डायरेक्शन नहीं मिलेगा, किसी के द्वारा नहीं मिलेगा। इसलिए बाबा के पाठ में संपूर्ण निश्चय कि बाबा ने 33 साल साकार ब्रह्मा बाबा के द्वारा पाठ बजाया, 48 साल गुलजार दादी के द्वारा पाठ बजाया, और जब तक संगम युग है तब तक बाबा हमारे साथ है। भले वो अव्यक्त वतन से पाठ बजा रहा है, लेकिन जब वापस घर जाएंगे, गेट खुलेगा, तब बाबा हम सबको साथ लेकर के ही जाएगा, अकेले नहीं जाएगा। ये संपूर्ण निश्चय चाहिए। ಇನ್ನು ಬಾಬೋರ್ ಮೇಲಂತೂ ತಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ನಿಶ್ಚಯ ಇದ್ದೇ ಇದೆ, ಅದನ್ನು ಯಾರೂ ಅಲ್ಗಾಡ್ಸೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಹಾಗೆ ಬಾಬೋರ ಪಾತ್ರದ ಬಗ್ಗೆನೂ ಪೂರ್ಣ ನಿಶ್ಚಯ ನಮಗೆ ಬೇಕು. ಬಾಬಾ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ. ಈ ಡ್ರಾಮಾದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಅಂದರೆ, ಎಷ್ಟೋ ಜನ ಬಾಬೋರ್ ಮಕ್ಕಳಾಗಿದ್ದವರೇ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗಡೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೊರಟೋಗಿದ್ದಾರೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಬಾಬೋರ್ದು ಒಂದೇ ಫಿಕ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. ಬ್ರಹ್ಮ ತನ್ನೂನಲ್ಲಿ ಬಂದರು, ನಂತರ ಗುಲ್ಜಾರ್ ದಾದಿಯವರಲ್ಲಿ ಬಂದರು. ಬೇರೆ ಯಾರ್ದಾದ್ರೂ ಶರೀರದಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಬರ್ತಾರೆ ಅಂತಿದ್ರೆ ಮೊದಲು ಮಧುಬನದಲ್ಲಿ ತಲುಪಬೇಕಿತ್ತು, ಬೇರೆ ಎಲ್ಲೋ ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಇವೆಲ್ಲ ವಿಚಾರಗಳಿಂದ ನಿಮ್ಮ ಬುದ್ಧಿಯನ್ನು ಅಲ್ದಾಡಿಸೋದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಬಾಬೋರ್ದು ನಿರ್ದೇಶನ ಒಂದೇ ಕಡೆಯಿಂದ ಸಿಕ್ಕೋದು, ಅದು ಮಧುಬನದ ಭೂಮಿಯಿಂದಾನೆ. 31 ವರ್ಷಗಳು ಬಾಬೋರು ಬ್ರಹ್ಮ ಬಾಬೋರ ಮುಖಾಂತರ ಸಾಕಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಪಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. 48 ವರ್ಷ ಅವ್ಯಕ್ತ ಪಾಲನೆನೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಅವ್ಯಕ್ತ ವತನದಿಂದ ಬಾಬೋರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಬಾಬೋರೀಗ ಬರೋದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಖಂಡಿತ ಅಂದ್ಕೋಬೇಡಿ. ಈಗಲೂ ಸಹ ಇದು ಹೇಗೆ ಅಂದರೆ, ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತೀನಿ. ಈಗ ಶಿಕ್ಷಣ ಎಲ್ಲ ಓದಿಸಿದ ಮೇಲೆ ಟೀಚರ್ ಆದವರು ಮರೆಯಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ. ಈಗ ಪರೀಕ್ಷೆ ಕೊಡಬೇಕಿರೋದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಕೆಲಸ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಗುಪ್ತ ರೂಪದಲ್ಲಿ ಗೈಡೆನ್ಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಸಹಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ. ಈಗಲೂ ಸಹ ಬಾಬಾ ವತನದಿಂದ ನಮಗೆ ಆ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಗೆ ನಿಶ್ಚಯ, ಆ ವಿಶ್ವಾಸ ಇದ್ದರೆ ನಾವೀಗಲೂ ಬಾಬೋರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನನ ಸ್ವೀಕರಿಸ್ಬೋದು. ಆದ್ದರಿಂದ ಬಾಬೋರ ಪಾತ್ರದ ಮೇಲೂ ಸಹ ಸಂಪೂರ್ಣ ನಿಶ್ಚಯ ಇರಬೇಕು. तो ऐसे निश्चय बुद्धि विजयी, कभी भी हिलना डुलना नहीं, कुछ भी हो जाए, कभी भी अपनी स्थिति को डगमग होने नहीं देना, पास हो करके दिखाना। तो एक बीमारी की बात बताई थी, दूसरी रह गई कैंसर की। तो बड़ी खतरनाक है, पता नहीं चलता, लास्ट स्टेज पर पहुंचते तो पता चलता है। और वो है अहम और बहम की। अगर ब्राह्मण जीवन में बहम हो जाए, अनुमान, शक, शंका, उसका इलाज है ही नहीं, कहीं कोई इलाज नहीं है। मरेगा तभी वो बचेगा। और मैं आ गया, मैं बड़ा हूँ, मैं बुद्धिमान हूँ, मैं समझदार हूँ, तो ये भी कैंसर की तरह गांठ बन जाती है। पहले गांठ बनती है, फिर वो गांठ धीरे धीरे कैंसर का रूप फैला देती, बहम पैदा हो जाता। मुझे कोई जानता नहीं, मुझे कोई पहचानता नहीं, मैं कोई काम का ही नहीं हूँ, जैसे मैंने इतना किया है, मेरी इतना बुद्धिवान हूँ, मैं प्लानिंग बुद्धि हूँ। बस वो कैंसर अंदर अंदर एक न एक दिन बाबा के परिवार से दूर कर देता है। इसलिए सदा ध्यान रखना, कुछ भी हो जाए, न मैं, न बहम, न अहम, मैं बाबा तेरा हूँ, तू मेरा है, बस। ಅಂದಮೇಲೆ ಯಾರಂತಹ ಪೂರ್ಣ ನಿಶ್ಚಯ ಬುದ್ಧಿಯವರಾಗಿರ್ತಾರೋ ಅವರು ಖಂಡಿತ ವಿಜಯಿಗಳಾಗೇ ಆಗ್ತಾರೆ. ಹಾಗೆ 2 ಕಾಯಿಲೆ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಕ್ಯಾನ್ಸರ್. ಈ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಅನ್ನೋದು ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ, ಅಹಂ ಮತ್ತು ವಹಂನಿಂದ. ಒಂದು ಅಹಂಕಾರ, ನಾನು ತುಂಬ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಬುದ್ಧಿ, ನಾನು ಅದು ಮಾಡಿದೆ, ಇದು ಮಾಡಿದೆ, ಅಷ್ಟೆಲ್ಲ ನನಗೆ ಗೊತ್ತು, ಆದರೂ ನನಗೆ ಯಾರೂ ಗೌರವಿಸಲ್ಲ. ಆ ಯೋಚನೆಗಳೇನು ಅಂದರೆ ಒಳಗಡೆ ಗಂಟು ಥರ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆ ಗಂಟು
ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಗಂಟಿದ್ದ ಹಾಗೆ ಅದು ದೊಡ್ಡದಾಗಿ ಬೆಳೀತಾನೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಬಂದರೆ ಹಾಗೆ ಅಲ್ಲ, ಕೊನೆವರೆಗೂ ಗೊತ್ತಾಗೋದೇ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ಈ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದಲ್ಲೂ ಆ ಥರ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಶುರು ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಸತ್ತಾಗಲೇ ಅದು ಬಿಡೋದು, ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ನಂತರ ಬೇರೆ ಅನೇಕ ಪ್ರಕಾರದ ಸಂಶಯಗಳು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಯೋಚನೆಗಳು ಶುರುವಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ಅವ್ರನ್ನ ಈ ಪರಿವಾರದಿಂದನೇ ದೂರ ಮಾಡಿಬಿಡತ್ತೆ ಅಂತ ಒಂದು ಅಹಂ ಮತ್ತು ವಹಂನ ವಿಚಾರಗಳು. ಆದ್ದರಿಂದ ಅವಕ್ಕೆ ವಶರಾಗಬೇಡಿ. तो सभी क्या करेंगे? निरोगी ब्राह्मण माना एवर हेल्दी, एवर वेल्दी, एवर हैप्पी. समझ गए? सतयुग वाले देवताएं तो बनेंगे, लेकिन संगम युग पर कभी भी बीमारी का वर्णन नहीं. मैं सदा हेल्दी हूँ. बाबा ने मुझे हेल्दी बनाया है और वेल्थ तो इतनी दी है जो धन धान्य संपन्न है. ज्ञान की वेल्थ है, गुणों की वेल्थ है, शक्तियों की वेल्थ है, चरित्र की वेल्थ है. वो धन तो पीछे पीछे आता है, उसकी कोई चिंता करने की जरूरत नहीं. तो मन से हेल्दी है और अंदर से आंतरिक सब खजानों से भरपूर वेल्दी है और सदा हैप्पी हैं, खुश नुमा हैं, खुश मिजाज हैं, खुश किस्मत हैं, जिनका साथी स्वयं भगवान है. तो ऐसे नशे और निश्चय में रहना. ಅಂದಮೇಲೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ನಿರೋಗಿಗಳಾಗಿರಿ. ಯಾವ ಕಾಯಿಲೆನೂ ಇಲ್ಲ. ಎಂದಿಗೂ ಯಾವುದೇ ಕಾಯಿಲೆಯ ವರ್ಣನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಆದ್ದರಿಂದ ಒಂದು, ನಾವು ಆಂತರಿಕವಾಗಿ ಬಹಳ ಎವರ್ ಹೆಲ್ತಿ, ಎವರ್ ವೆಲ್ತಿ, ಎವರ್ ಹ್ಯಾಪಿ ಆಗಿರೋರು ನಾವು. ಬಾಬೋರು ನಮಗೆ ಆರೋಗ್ಯನೂ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಜ್ಞಾನ, ಗುಣ, ಶಕ್ತಿ ಎಲ್ಲ ಖಜಾನೆಗಳಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಶ್ರೀಮಂತರನ್ನಾಗೂ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತು ಆಂತರಿಕವಾಗಿ ನಮಗಿದೆ. ತನ್ನ ಆರೋಗ್ಯವಾಗೂ ಇದೆ, ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಇವೆಲ್ಲ ಖಜಾನೆಗಳಿಂದ ಶ್ರೀಮಂತರು ಆಗಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲಿ ಈ ಎಲ್ಲ ಸಂಪತ್ತಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿ ಸ್ಥೂಲವಾದ ಧನನೂ ತಾನಾಗೆ ನಮ್ಮ ಹಿಂದಿಂದೆ ಬರುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ಸದಾ ಖುಷಿಯಿಂದ ಇರಿ. ओके, ओम शांति. चलो योग करके पूरा करते हैं. सच्चे दिल पर साहब राजी, हर श्रीमत पर कहे हाँ जी. एक बाबा तू जान कोई वादे के पक्के पक्के हैं.